सोनल, तन्वी आणि नील मुंबईतील दादरमधल्या त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. घर सोडल्यापासून बस पुण्याहून निघेपर्यंत सोनलच्या मनात धाकधूक होती. अजयला समजायचा अवकाश की त्यानं त्या तिघांना जाऊ देणं तर दूरच, पण नक्कीच घरात डांबून ठेवलं असतं. मग मात्र त्यांना घर सोडणं अवघड होऊन बसलं असतं. आता मात्र ती तिघं सुरक्षित जागी येऊन पोहोचली होती. सोनलनं शेजाऱ्यांकडून चावी घेतली आणि लॉक उघडून ते घरात आले. घरात आल्याबरोबर आई पप्पांच्या आठवणीनं तिला भरून आलं. या घरात लग्नाआधीची काही वर्ष तिनं घालवली होती. त्या सुंदर दिवसांच्या आठवणी तिथं भरून राहिल्या होत्या. पप्पांनी बनवून घेतलेलं फर्निचर अजूनही चांगल्या स्थितीत होतं. दादाच्या मेव्हण्यानं घर व्यवस्थित ठेवलं होतं असं दिसत तरी होतं. सगळा सरंजाम असल्यानं तिला उद्या मार्केटला जाऊन किराणा, स्वयंपाकाची काही भांडी, पडदे, चादरी अशी खरेदी तेवढी करावी लागणार होती. रात्रीच्या जेवणासाठी आता काही बनवणं शक्य नसल्यानं तिनं मोबाईल ॲपवरून पिझ्झा ऑर्डर केला. दोघंही मुलं उत्साहानं गॅलरीत उभे राहून आजूबाजूचा परिसर निहाळत होती. ड्युटीवरून घरी येण्याआधी बऱ्याचदा अजय बारमधून 3-4 पेग रिचवून यायचा. त्याप्रमाणे आजही आला होता. डोअरबेलवर बोट दाबून धरत त्याची बडबड चालू होती. कुठं उलटलेत सगळेच्या सगळे. बराच वेळ झाला तरी दार उघडलं गेलं नाही, म्हणून चाच पडत खिशातली चावी काढून लॉक उघडून तो आत आला. सोनल, ए सोनल, आत येत तो ओरडला. एरवी त्याच्या एका हाकेसरशी सोनल त्याला सामोरं जायची. आज मात्र घरात नीरव शांतता होती. त्याला आश्चर्य वाटलं. प्रत्येक खोलीत जाऊन त्यानं मोठ्याने आवाज दिले, सोनल, तन्वी. तेवढ्यात त्याची नजर हॉलच्या सेंटर टेबलवर ठेवलेल्या पत्राकडे गेली. घाईने ते पत्र उचलून तो वाचू लागला. अजय, मी, तन्वी आणि नील हे घर आणि हे शहर कायमचं सोडून जात आहोत. का हे तुला माहीतच आहे. कुठे तेही कळेलच. पण लक्षात ठेव, आम्हाला कुठलाही शारीरिक किंवा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास तर घरगुती हिंसेचा आरोप ठेवून मी तुझी तक्रार पोलिसात देईन. तुझ्या वरिष्ठांनाही याबद्दल सांगेन. माझ्या फोनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओच्या स्वरूपात मी पुरावे जमा करून ठेवले आहेत. डिवोर्सची नोटीस काही दिवसात तुला मिळेल. आणि हो, अजून एक, मला कॉल करायचा प्रयत्न व्यर्थ आहे, कारण मी सिम कार्ड बदललेलं आहे. सोनल. पत्र वाचून अजयची नशा पूर्ण उतरली. त्याच्या घशाला कोरड पडली. त्याला पूर्णपणे अनपेक्षित असा निर्णय सोनलने घेतला होता. रागानं आणि उद्वेगानं त्यानं त्या पत्राचे तुकडे करून भिरकावले. इतस्ततः पसरलेल्या त्या कागदाच्या तुकड्यांकडे पाहत तो डोकं धरून मटकन खाली बसला. पुढच्या क्षणी मुठी आवळत रागाने ओरडला, तुझी हिंमत कशी झाली मला सोडून जायची? वर मला धमकी देतेस? दुसरीकडे कुठे? तू मुंबईतच असणार, माहितीये मला. आज ना उद्या माझ्या तावडीत सापडशीलच. कितीही त्रागा केला तरी मनातून अजय हादरून गेला होता. तिनं नंबर बदललाय हे माहीत असूनही त्यानं सोनलला फोन लावायचा प्रयत्न केला. अपेक्षेप्रमाणे तिचा फोन नॉट रिचेबल होता. रागानं त्यानं त्याचा सेल फोन समोरच्या भिंतीवर आपटला आणि तसाच उपाशीपोटी तो सोफ्यावर आडवा झाला. मार्केटमधली खरेदी आटोपून सोनल तिच्या अपार्टमेंटपाशी टॅक्सीनं उतरली. खरेदी केलेलं सामान बरंच असल्यानं ते लिफ्टमध्ये ठेवून वर तिच्या फ्लॅटमध्ये घेऊन जाण्यासाठी ती वॉचमन कुठे दिसतो का ते बघू लागली. त्याचं केबिन सोडून नेमका तो कुठेतरी गेला होता. तेवढ्यात तिच्या समोरच्या फ्लॅटमधल्या देसाईंचा मुलगा बंटी बाईकवरून कुठून तरी आला. दीदी, मी सामान वर नेऊन देतो, असं म्हणून त्यानं सामान वर न्यायला तिला मदत केली. बंटीचे आभार मानून तिनं त्याला आग्रहानं आत बोलावून कॉफी पाजली. तन्वी, नीलला सोसायटीमधले त्यांच्या वयाचे मित्रमैत्रिणी मिळाल्याने ते दोघे लवकरच तिथे रमले. या दिवाळीत त्यांनी मित्रमैत्रिणींसोबत धमाल केली. दिवाळी संपून शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. सोनल आणि तन्वी, नीलचं नवं रुटीन व्यवस्थित सुरू झालं होतं.
रविवारचा दिवस असल्यानं त्या तिघांना सुट्टी होती. सोनल किचनमध्ये मुलांसाठी पास्ता बनवत होती. तेवढ्यात बेल वाजली. गॅस बंद करून ती बाहेर आली. तिनं आयहोलमधून पाहिलं. बाहेर अजय उभा होता. तिच्या छातीत धस्स झालं. स्वतःवर नियंत्रण ठेवून तिनं दार उघडलं. आजारी असल्यासारखा डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आलेल्या अजयला पाहून तिला आश्चर्य वाटलं. त्याच्या डोळ्यातली गुरमी कुठल्या कुठे पळाली होती. आत ये. तिनं त्याला घरात घेतलं. त्याला पाहून कॅरम खेळण्यात रमलेले तन्वी, नील घाबरून उभे राहिले. कसे आहात रे पोरांनो? उत्तरादाखल तन्वीनं फक्त मान हलवली. नील घाबरून सोनलला बिलगला. इथं का आला आहेस अजय? सोनलने करड्या स्वरात विचारलं. तुम्हाला परत न्यायला. आता ते शक्य नाही. तू असं मुलांना घेऊन इथं यायला नको होतं. मला कल्पना तरी दिली असतीस. तू घरातून बाहेर पडू दिलं असतं का आम्हाला? अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्यासोबत घरी चला. का? परत तुझे अत्याचार सहन करायला? अगं, ड्युटीवर इतकी टेन्शन्स झेलावी लागतात. तो स्ट्रेस घालवण्यासाठी कधीतरी ड्रिंक्स घेतो. मग मला कसली शुद्ध राहत नाही. त्या आवेशात कधीतरी तुझ्यावर हात उचलतो. कमाल आहे अजय तुझी. तुझ्या चुकीच्या वागण्याचं चक्क समर्थन करतोयस. तुला काही कल्पना आहे का? गेली 12 वर्ष मी काय आणि किती सहन केलंय ते. माझं एक वेळ सोड. मुलांना तरी बापाचं प्रेम दिलंस तू कधी? नेहमी ती दोघं तुला घाबरून असतात. इथं आल्यावर मी त्यांना कितीतरी दिवसांनी हसताना खेळताना पाहिलं. नाही, परत मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तू जा इथून. सोनल, मी कधीही तुला आणि मुलांना पैशाची कमी जाणवू दिली नाही. कपडे लत्ते, खाणं पिणं सगळं व्यवस्थित मिळत होतं तुम्हाला. या जुन्या फ्लॅटमध्ये तुझ्या तुटपुंज्या पगारात कसे राहणार आहात तुम्ही? म्हणून सांगतो, माझ्यासोबत चल. मी यापुढं स्वतःला आवरेन. तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. सोनलला माहीत होतं, अजयसारख्या बेदरकार माणसाचं असं सहजासहजी हृदय परिवर्तन होऊ शकत नाही. ती त्याच्या जवळ नसल्यानं त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होत असणार. घर सांभाळताना त्रेधा तिरपीट उडत असणार. आणि मुख्य म्हणजे हक्काची बायको जवळ नसल्यानं कुचंबणा होत असणार. म्हणून तो तिघांना परत येण्याचा आग्रह करत होता. एकदा ती परत आली की पहिले पाढे 55 सुरू होणार. तिला पुन्हा त्या नरक यातना नको होत्या. ती निग्रहानं बोलली. मी आणि मुलं यापुढं कधीही तुझ्यासोबत राहू शकणार नाही. कितीही त्रास झाला तरीही चालेल, पण आम्ही पुन्हा तिथे येणार नाही. तू जाऊ शकतोस. ठीक आहे. डिवोर्ससाठी जेव्हा कोर्टात जाशील तेव्हा सिद्ध होईलच की तू मुलांचं शिक्षण संगोपन करण्यास समर्थ नाही. मुलांची कस्टडी मलाच मिळेल. तेव्हा आपोआपच परत येशील. असं म्हणून ताडकन उठून तो दाराबाहेर पडला. संथ वाहणाऱ्या पाण्यात कोणीतरी मोठा दगड टाकल्यावर ते जसं ढवळून निघतं, तसं त्या तिघांच्या गेल्या काही दिवसापासून सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यामध्ये अजयच्या येण्यानं झालं. मम्मा, परत पप्पाकडे जावं लागेल का? तो निघून गेल्यावर बारीक चेहरा करून नीलने विचारलं. तन्वी तिला येऊन बिलगली. नाही रे बाळा, आता आपण इथून कुठेही जाणार नाही. चला, मी तुमच्यासाठी मस्त व्हाईट पास्ता बनवलाय, खूप सारं चीज टाकून. संध्याकाळ झाली होती. सोसायटीच्या आवारात फेरफटका मारून सोनल मुलांसोबत घरी आली. हातपाय धुवून तिनं देव्हाऱ्यात दिवा लावला. देवापुढं हात जोडून उभी असताना तिचा फोन वाजला. अर्जुनचा कॉल होता. हॅलो अर्जुन, हाव आर यू? हॅलो सोनल, आस्क वेअर आय एम. वेअर? आय एम इन मुंबई अँड राईट नाव ॲट युअर डोअर स्टेप. व्हॉट? आनंदानं ती दार उघडायला धावली. दारात अर्जुन हसत उभा होता. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आत ये ना. अर्जुनमध्ये 12 वर्षात फारसा बदल झाला नव्हता. तसाच हसरा चेहरा, बोलके डोळे, नाही म्हणायला रंग थोडा उजळला होता. तू तशीच दिसतेस सोनल. तुझ्यात फार बदल नाही झाला. सोफ्यावर बसत तो म्हणाला.
अरे 5-6 किलो वजन वाढलंय माझं गेल्या 12 वर्षात. त्याचा आवाज ऐकून तन्वी आणि नील त्यांच्या खोलीतून बाहेर आले होते. हॅलो अर्जुन अंकल. हॅलो किड्स, दिस इज फॉर यू. त्यांच्याकडे बघत हसत तो बोलला आणि दोघांच्या हातात त्यानं गिफ्ट आणि चॉकलेट्सचे बॉक्स दिले. थँक्यू अंकल. दोघेही एकसुरात बोलले आणि पुन्हा खेळण्यात रमले. सोनल आणि अर्जुन खूप वर्षांनी एकमेकांना भेटल्यानं दोघांच्या गप्पा रंगल्या. सोनलने व्हेज पुलाव आणि सूप बनवून अर्जुनला आग्रहानं जेवायला लावलं. पूर्वीसारखं आजही त्याच्या डोळ्यातलं तिच्याबद्दलच्या निरपेक्ष निरातिशय प्रेमाचे भाव कायम होते. अजयच्या येण्यानं दाटून आलेलं मळब अर्जुनच्या येण्यानं लख्ख धुतलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सोनल आणि मुलांना डिनरला बाहेर घेऊन जायचं अर्जुनने ठरवलं. ती आनंदाने तयार झाली. मुंबईत आल्यापासून मुलांना घेऊन शाळेव्यतिरिक्त ती कुठेही बाहेर पडली नव्हती. तन्वी आणि नीलला सोबत घेऊन सोनल टॅक्सीनं अर्जुननं ठरवलेल्या गार्डन रेस्टॉरंटला येऊन पोहोचली. रात्रीचा झगमगाट, तिथं वाजत असलेलं कर्णमधुर संगीत, सुरेख आकारात कापलेल्या झाडांवर केलेली लाइटिंग, गार्डनच्या हिरवळीवर आकर्षक पद्धतीने मांडलेली टेबल्स, त्यामधून वेटर्सची चाललेली लगबग, त्यामुळं तेथील वातावरण उल्हासित भासत होतं. त्यांच्या आधीच तिथं आलेल्या अर्जुननं तिघांना सामोरं जाऊन बुक केलेल्या टेबलपाशी नेलं. तन्वी आणि नील उत्साहानं तिथला स्विमिंग पूल पाहायला पळाले. समोर बसलेल्या सोनलकडे अर्जुन एकटक पाहत होता. तिला बघून खुललेला त्याचा चेहरा, भावपूर्ण डोळे त्याच्या मनातील तिच्याबद्दलचे भाव उघड करत होते. सोनलची नजर खाली झुकली. खूप सुंदर दिसतेस, न राहवून तो बोलला. थँक्स. सोनेरी गाठांची जांभळी साडी नेसलेली सोनल आज विशेष सुंदर दिसत होती. त्यावर मॅचिंग जांभळे पांढरे खडे असलेल्या गळ्यातलं पेंडंट आणि कानातले टॉप्स विशेष खुलून दिसत होते. अर्जुन सोबत असताना वेळेला जणू पंख फुटले. मुलांनीही खूप एन्जॉय केलं. तिथून निघायला 11:30 वाजले. परत येताना अर्जुन त्या तिघांना घरापर्यंत सोडून पुढे त्याच्या मुक्कामी गेला. त्यानंतर 2 दिवसानंतरची गोष्ट. शाळेतून आल्यावर जेवून थोडा वेळ अभ्यास करून मुलं खाली खेळायला गेली होती. ती एकटीच घरात वाचत पडली होती. आज जमलं तर येईन, असं अर्जुन म्हणाला होता. बेल वाजली. तिला वाटलं अर्जुन आहे, म्हणून आयहोलमधून न बघता तिनं दार उघडलं. समोरच्या फ्लॅटमधला बंटी दारात उभा होता. आजकाल तिला त्याची लक्षणं बरी दिसत नव्हती. तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान असलेला बंटी जाता येता तिला निहाळत राहायचा. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं की अर्थपूर्ण हसायचा. ती मात्र त्याच्याकडं पूर्ण दुर्लक्ष करायची. काय हवंय, तिनं विचारलं. सहज आलो होतो. काही काम असेल माझ्या लायक तर जरूर सांग, तो अर्थपूर्ण हसत म्हणाला. तीच निहाळणारी लंपट नजर सोनलला शिसारी आली. काही काम नाहीये आणि तुलाही इथं यायची गरज नाहीये. तिला कळायच्या आत बंटी आत आला आणि तिचा हात धरून म्हणाला. त्या दिवशी तर गोड गोड बोलून कॉफी पाजली. आज काय झालं तुला? मलाही चान्स दे ना, तुझ्या त्या मित्राला देतेस तसा. भीतीसोबत प्रचंड चीड त्याच्याबद्दल तिच्या मनात उठली. हात सोडवून घेत आतल्या खोलीत पळत जाऊन खोलीचं दार लावण्याचा ती प्रयत्न करू लागली. त्याआधीच बंटी जोर लावून दार लोटून खोलीत आला आणि त्यानं तिचे दोन्ही दंड घट्ट धरले. ती सुटण्याची धडपड करू लागली. बंटी, प्लीज सोड मला, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. काही समजायच्या आत बंटीला आत आलेल्या अर्जुननं दोन्ही हातानं धरून मागे ओढलं आणि मुस्काटात जोरदार ठेवून दिल्या. हिम्मत कशी झाली तुझी घरात घुसायची? चल निघ, नाहीतर पोलिसांना फोन लावतो. गाल चोळत बंटी दाराबाहेर पडला. असहाय्यपणे रडणाऱ्या सोनल जवळ येऊन अर्जुननं तिचे डोळे पुसले. झालेल्या प्रसंगानं विचलित झालेली सोनल रडत अर्जुनला बिलगली. तिला जवळ घेऊन ती थोडी शांत झाल्यावर त्यानं तिला बसवलं आणि किचनमधून तिच्यासाठी प्यायला पाणी घेऊन आला. सोनल, हेन्सफोर्थ टेक केअर ऑफ युअरसेल्फ.
कोणीही आल्यावर आयहोलमधून बघून सेफ्टी लॉक लावल्याशिवाय दार उघडायचं नाही. हो रे, चुकलंच माझं. मला वाटलं तूच आला आहेस. तू वेळेवर आला नसतास तर. सोनलच्या अंगावर काटा आला. तिचे डोळे परत भरून आले. अर्जुन तिला समजावत राहिला. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग नक्की पहा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचे बटन दाबताना घंटीचं बटनही दाबा, म्हणजे जेव्हा कथेचा पुढचा भाग येईल तेव्हा ते तुम्हाला समजेल. कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.